हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत ब्लाऊजची मागील गळा डिझाइन। त्यासाठी इथे अस्तरचं आणि ब्लाऊज पीसचं दोन्हीचं मी कटिंग करून घेतलेलं आहे। ब्लाऊज पीसला कमरेच्या साइडने हा बघा काट आहे, त्यानंतर उरलेला काठ इथे मी घेतलेला आहे, तोही आपल्याला यूज करायचा आहे। तर आता काठ आणि ब्लाऊज पीस आपण दोन्ही साइडला ठेवूयात आणि आधी अस्तरवर आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे दोन्ही पीस मी साइडला ठेवत आहे आणि हे अस्तर तर त्याच्यावर आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। गळा उंची कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला ठेवायची आहे। इथे मी 10.5 इंच गळा उंची घेतलेली आहे। त्यानंतर गळा रुंदी आपली 2.5 इंच आहे, तर इथे मी 2.5 इंच घेत आहे आणि या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। कोणतीही गळा डिझाइन करताना आधी गळा रुंदी आणि गळा उंचीचं माप टाकून घ्यायचं आणि मग जी हवे ती आपल्याला डिझाइन आपण करू शकतो। तर इथे बघा मी अशी क्रॉस लाईन मारून घेत आहे अर्धा इंच बाहेरून आणि हे बघा उंचीच्या इथून 1.5 इंच वरती घेतलेला आहे मी। आता आपल्याला सरळ जोडून घ्यायचं आहे, शेप देऊन घ्यायचा आहे। जी गळा उंची आपण 10.5 घेतली तिथून वरती 1.5 इंच वरी बघा इथे खुणा केलेली आहे, त्यानंतर अर्धा इंच बाहेर अशी मी ती लाईन वाढवून घेतली आणि हा शेप देऊन घेतलेला आहे। तर इथे आपला पंचकोनी गळा तयार होईल। त्यानंतर आपण त्यावर डिझाइन करणार आहोत। हे बघा इथे आपला गळ्याचं शेपचं कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला हे सगळं मशीनवरती घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला काट लावायचे आहेत नंतर। तर आता हे मी मशीनवर घेते। हे बघा असं सरळ ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, ब्लाऊज पीसचं कापड त्यावर हा अस्तरचा पीस ठेवायचा आहे। सर्व बाजूनी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळा जोडून घ्यायचा आहे। तर अस्तरवरतून आपल्याला शिलाई मारायची आहे, 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे। जो गळ्याचा शेप आहे त्याप्रमाणे सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे। इथे दाब उचलायचा आहे, फिरवून घ्यायचं आहे कापड। जसा शेप आहे त्याप्रमाणे शिलाई मारत जायचं। आता आपण सेंटरला आलोय तर इथेही दाब उचलायचा आहे। कापड सर्व बाजूनी सारखं करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं झालेलं आहे शिलाई मारून। तर आता लगेच आपण कमरेकडच्या साइडनेही जोडून घेणार आहोत। इथेही आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर आता आपली ही शिलाई सुद्धा पूर्ण होत आलेली आहे। तर लगेच आता आपण गळ्याचा जो आतला भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कट करायचा आहे। अगदी व्यवस्थित कट करायचं। बघा आता आपल्याला द्यायचे तिरके कट, क्रॉस कट मारून घ्यायचे आहेत। जिथे आपले कोपरे आहेत तिथे अगदी सावकाश कट करायचा आहे। आणि आता आपल्याला करायचं आहे उलट करून घ्यायचं आहे हे कापड। हे बघा या पद्धतीने उलट करायचं आहे, व्यवस्थित पूर्ण बाहेर काढायचं आहे। आणि आता आपल्याला गळ्याच्या साइडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने गळ्याच्या शेपला दाब शिलाई वरतून मारून घ्यायची आहे। कोणतीही डिझाइन केली नाही तरी असाच तुम्ही सुद्धा गळा मारला पंचकोनी गळा तरीही खूप छान दिसत आहे। बघा खूप छान शेप आलेला आहे। पण आता आपल्याकडे काट उरलेला आहे तर आपण त्याचा वापर करणार आहोत। याच पद्धतीने कमरेच्या साइडने आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे।
तर इथे दाब शिलाई आपली होत आलेली आहे। हे बघा, तर झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साईडनी सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे, फिटिंगच्या साईडनी आणि मुंढा घेराच्या साईडनी। एकदम साईडने शिलाई मारायची आहे अस्तरच्या। फक्त 2 पीस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। बघा इथे झालेलं आहे। आता जे एक्स्ट्रा जर असेल तर कट करायचं आहे। तर बघा असाच पण गळा खूप सुंदर दिसत आहे। तर आता आपण घेणार आहोत काठ, नाही अगोदर आपण करणार आहोत मार्किंग। तर हे बघा या पद्धतीने मार्किंग केलेली आहे मी लेस लावण्यासाठी। खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे। आता हे बघा उलटी घडी घालायची, उलटी घडी घालायची, सगळे भाग मुंडा वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हाताने प्रेस करायचं आहे। हे बघा ह्या साईडला आपली मार्किंग उठलेली आहे, तीच आपण डार्क करून घेणार आहोत। आता हे साईडला ठेवायचं आहे आणि जे काठ आहेत ते बघा फोल्ड करण्यासाठी थोडंसं कापड ठेवून बाकीचं कट करायचं आहे। ज्या साईडनी काठ आहे त्या साईडनी आपल्याला फोल्ड नाही मारायचं आहे, दुसऱ्या बाजूने आपल्याला फोल्ड मारायचा आहे। तर हे बघा एक शिलाई मारून घेते मी। दुसऱ्यालाही शिलाई मारून घेत आहे। तर बघा असं आपल्याला काठ बसवायचं आहे। हे बघा, तर आता आपण जोडून घेऊयात। हे बघा एक साईडनी मी शिलाई मारून घेते आणि आपली जिथे मार्किंग आहे खडूची तिथपर्यंतच आपल्याला शिलाई घ्यायची आहे। इथे लॉक केली शिलाई, दोरा कट केला। आता लगेच दुसऱ्या साईडनीही आपण शिलाई मारून घेऊयात। आता इथे मार्किंग आहे तिथे लॉक करून शिलाई बाहेर काढली। आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला लावून घ्यायचं आहे काठ। तर ही एकदम सोप्या पद्धतीने डिझाइन पूर्ण होते। कॅनव्हासचा वापर न करताही सुंदर अशी डिझाइन तयार होते, वेळही जास्त लागत नाही। आता हे बघा दुसऱ्या साईडनी मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता हे दोरे व्यवस्थित कट करायचे आणि त्यानंतर हे बघा हे सेप प्रमाणे आपण जे मार्किंग केले त्याप्रमाणे आता हा काठ कट करायचा आहे। हा बघा त्याच पद्धतीने ह्या साईडचाही करूयात। सावकाश करायचं आहे, खालचं कापड कट नाही झालं पाहिजे। त्याचप्रमाणे शोल्डरच्या साईडने मी सारखं करून घेत आहे। तर हे बघा या पद्धतीने आपलं तयार झालंय। आता आपण लावणार आहोत लेस। तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता, पण ह्याला गोल्डन कलरचीच लेस छान दिसेल। तर माझ्याकडे आहे जी गोल्डन कलरची बारीक लेस, तीच मी यूज करत आहे। बघा आधी या दोन्ही साईडनी मी लावणार आहे। तर पहिल्यांदा सुरुवात करते लेस लावायला। लेस जाड आहे त्यामुळे शिलाई सावकाश मारावी लागणार आहे। इथे बघा एक साईडची लेस झालेली आहे बसवून, इथे जिथे मार्किंग आहे तिथपर्यंतच शिलाई मारायची आहे आणि लॉक करून दोरा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर आता मी दुसऱ्या साईडनेही मारून घेते लेस। आधी मी लेसवर एक शिलाई मारून सर्व लेस लावून घेत आहे, जॉइंट करून घेत आहे। तर हे बघा इथे झालेली ही सुद्धा मार्किंगच्या इथपर्यंत लॉक करायची शिलाई आणि बाहेर काढायचा आहे दोरा। आता दुसऱ्या साईडनेही त्याचप्रमाणे लावायची आहे।
तर इथे बघा, इथे मार्किंगच्या इथपर्यंत शिलाई लॉक करून बाहेर काढलं. आता दुसऱ्या साईडनी लावून घेऊयात. तर इथे दोरा निघालेला होता. यानंतर आपण लगेच डबल शिलाई मारून घेणार आहोत. लेस छोटी असेल किंवा मोठी असेल तरी सुद्धा डबल शिलाईच मारायची आहे लेसवरती. तर मी आता डबल शिलाई मारून घेते. एकाची झालेली आहे मारून. आता दुसऱ्या लेसवर आपण डबल शिलाई मारत आहोत, ती पण झालेली आहे. आता या साईडनी मारत आहे. आता ही डबल शिलाई झाली की आपण जे मार्किंग केलेलं आहे त्यावरून आपल्याला लेस बसवून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे लेस घेतली. जिथून आपण मार्किंग केलंय तिथून सुरुवात करायची आहे. इथे जे आपण काठ लावलाय त्यावरून ही लेस घ्यायची आहे. काठ आपला लेसच्या आतमध्ये गेला पाहिजे. तर मी ते सेंटरला आलोय. आपण या साईडनी तशीच आपल्याला काठावरून लेस घ्यायची आहे. काठ लेसच्या आत गेला पाहिजे. तर इथे बघा, झालेले एक शिलाई मारून. आता मी आणखीन एकदा लेस लावणार आहे. अर्धा इंचाचा गॅप ठेवून अजून एकदा लेस लावून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. तर आता ही पण आपलं होत आलेलं आहे. तर या लेसवर ही डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे मी डबल शिलाई मारून घेते. तर त्यानंतर आपल्याला मारायचे आहेत टक्स, पाठीमागचे टक्स, की आपली डिझाइन पूर्ण होत आलेली आहे. तर ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. आणि अशाच प्रकारचे खूप छान छान असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते नक्की बघा. फ्रॉक डिझाइन, गाऊन डिझाइन, भरपूरसे आपले व्हिडिओ आहेत स्टिचिंगचे. तर इथे आपली डिझाइन पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला मारायचे आहेत टक्स. जर आपण खुणा आधीच केलेल्या आहेत कटिंग करताना, त्यानुसार टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमागचे. तर इथे एक झालेला आहे. टक्सला बारीक शिलाई मारायची आहे. तर दुसरा टक्सही आपला मारून झालेला आहे. तर इथे आपली ब्लाउज डिझाइन पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक यू.